अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा मनमुराद आनंद मात्र आज तमाम क्रीडा रसिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. शेवटची पुकार. येस, दोनही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजूनही 12th मॅन दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, कॅप्टन्सला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवली असेल तर एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर पोलीस संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12th मॅन अद्यापही आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चेंडूचं परीक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. चेंडूचं परीक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही एक वेगळा कौशल्य आहे आणि ते या ठिकाणी एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावर उभी करणार सामना या ठिकाणी सुरू होतोय. पहिला चेंडू थोडासा बॅकफुटला गेले, हलक्या हातानं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला. सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येचा श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही मिडल ऑफ द बॅट घेता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा वेगळ्या उंचीवर जरूर पाहायला मिळतो. यावेळेला थोडासा अखोट टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता. वेग होता या चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूच्या तुलनेमध्ये दुसरा चेंडू थोडासा वेगवान पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय प्रकाश बडे यांच्याकडून. बडेला यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. ऑन साईडला जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती येणार. तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत. 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून 3 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र थोडंसं दिशा वरकडले गेले. मागील चेंडूवरती आलेला जोरकस प्रहार आणि त्याचं जे मानसिक दडपण आहे ते गोलंदाजांवरती नक्कीच पाहायला मिळालं. पहिले षटक हातात असताना प्रकाश बडेला आणि विनय ठाकूर आणि सुयोग पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू होता. जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार. थोडंसं मिस जजमेंट पाहायला मिळत आहे. परत चांगला बॅकअप आणि या चेंडूवरती देखील आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सावध सुरुवात, संत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके अद्याप फलंदाजाच्या बॅटमधून आले नाहीत. प्रयत्न जरूर झाले परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र पाहायला मिळालं. यावेळेला जोरकस प्रहार. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. क्षेत्ररक्षण करणं ही कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण या फॉर्मॅटमध्ये मी सुरुवातीलाच म्हटलं की या फॉर्मॅटमध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यांना तारेवरची कसरत करावी लागते. आणि प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू सेफली लँड होत असताना पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 5 चेंडू संपलेत आणि धावा मात्र धावफलकावरती बिनबाद 8 धावा. काही वेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन देता येत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल धावफलकावरती अंकित होईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आहेत त्या बिनबाद 9 धावा. 4 षटकांची ही लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये विजयाचं टार्गेट किती असायला हवं याकरताची दोनही फलंदाजांमध्ये सुरू असणारी ही चर्चा. सुरुवात थोडीशी संत आहे परंतु बिनबाद ही जमेची बाजू आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपल्या घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवरती, टेलिव्हिजनवरती किंवा आपल्या कम्प्युटर
वरती देखील या स्पर्धांचा आनंद घेऊ शकता. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये होत आहे बदल. गोलंदाज जयेंद्र कुमार. आपल्या स्पेलमधील पहिला चेंडू थोडासा वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, गती देण्याचा प्रयत्न. खरं तर जयेंद्रची निवड केली गेली संघनायकाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या. सुरुवात चांगली पाहायला मिळाली गोलंदाजीच्या माध्यमातून. किंबहुना इथे मात्र ती सुरुवात ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू नो स्वरूपाचा, दोनही धावा या अतिरिक्त स्वरूपामध्ये 1+1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. चला यानंतरची होणारी लढत अर्थातच नांदगाव आणि बोनकोडे दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचंय, संपर्क करायचंय. अंपायर 22 नो बॉल. तर पहिले दोनही चेंडू थोडंसं दिशा भरकटल्याचे चिन्ह. आणखीन एक अवांतर चेंडू. थोडंसं मानसिक दडपण आहे गोलंदाज जयेंद्र कुमारला थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळतोय. परंतु ही जमेची बाजू ठरते. बापदेव पोदी संघाचा जर विचार केला तर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना तब्बल 13 धावा धावफलकावरती आल्यात. जयेंद्रनं दिशा बदलली आहे. परंतु गोलंदाजी याही वेळेला आपण पाहिलं तर अकोट टप्प्याचा चेंडू होता. लेग स्टंपवर पिच होणारा अगदी फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. डिक्लेअर झोनला चेंडू पुन्हा एकदा स्पर्श करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये एक चेंडू फेकला गेला आणि तब्बल 4 धावा या खर्च केल्या गेल्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी, काहीशी कानमंत्रणा जरूर गोलंदाजाला दिली जाते. वेळ घेतलाय गोलंदाजाला, परंतु गोलंदाजी ज्या आत्मविश्वासानं करणं गरजेचं आहे तो आत्मविश्वास अद्यापही गोलंदाज जयेंद्रच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा माणूस होता. थोडासा बॅटीचा इनसाइड एज लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धावफलकावरती आली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावांवरती जास्त विश्वास दर्शवताना ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. घाई गडबड नाही आहे. कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची अद्याप प्रयत्न पाहायला मिळालेला नाहीये. परंतु धावा धावफलकावरती आल्यात. ही जमेची बाजू. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. अगदी निमंत्रण होतं फलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. पहिला विकेट इथे मात्र गमावलाय तो बापदेव पोदी या संघानं. वा क्षेत्ररक्षक विजय त्या ठिकाणी तैनात होते. पहिला चेंडू बऱ्याच कालामध्ये हवेमध्ये प्रॉपर टायमिंग या ठिकाणी साधता आलेलं नाहीये आणि हेच कारण आहे की पहिला विकेट जी भागीदारी या ठिकाणी दोनही खेळाडूंमध्ये होत होती, महत्वपूर्ण भागीदारी मात्र ब्रेक करण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज जयेंद्र. आणि न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हिरामण नाईक पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. 4 षटकांची ही लढत आहे. 15 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 15 धावांची सलामी या दोनही आघाडीच्या फलंदाजांना दिली आणि त्यानंतर मात्र इन ॲट नंबर 3 हिरामण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जयेंद्रला मिळालेलं हे यश यावेळेला मात्र लाईन आणि लेंथ मध्ये कमालीचा बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि ही क्रिकेट मधली विचित्रता आहे किंवा क्रिकेट मधलं हे वैशिष्ट्य आहे की एखादा विकेट तुमच्या खात्यामध्ये आल्यानंतर तुमचे लाईन आणि लेंथ मध्ये एक कमालीचा बदल पाहायला मिळतो. एक डॉट बॉल सुरुवात थोडीशी खराब गोलंदाजीची पाहायला मिळाली होती जयेंद्र या गोलंदाजाकडून, परंतु आता मात्र चांगला कमबॅक गोलंदाजीमध्ये अगदी बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी जयेंद्रची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल धावफलकावरती येईल. 16 धावा, एक गडी बाद 16 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. सुयोग पाटीलचं जर योगदान पाहिलं तर 7 चेंडूंचा त्याला सामना केला, 8 धावा त्याला धावफलकावरती उभारल्यात. यावेळेला धीप्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. अगदी फिंगर्स रोल केल्या होत्या. वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला तैनात असलेला क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या एक गडी बाद 18 धावा. 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती
जरूर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याच धावगतीने जर धावा येत राहिल्या तर 4 षटकांमध्ये 36 अगदी 9च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत उभारली गेली आहे. परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये थोडंसं एक्सेलरेट करावं लागेल आणि ते एक्सेलरेशन कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून होणार. सुयोग पाटीलचा विचार केला तर 8 चेंडू 10 धावांचं योगदान आहे. हिरामण नाईकचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 1 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. ती इनॅट नंबर 3 चा हा फलंदाज हिरामण यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीच्या मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज यावेळेला मात्र जोरकस प्रहार, थोडंसं मिसफिल्ड आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबतोय आणि त्याचाच परिणाम आपण जर पाहिला तर 2 धावा अजयच्या पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी 2 धावा नक्कीच अंकित केल्या गेल्या. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 20. आणखीन एक चांगला चेंडू होता, खूप चांगला गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचं आक्रमण पहिलं षटक हाताळलं गेलं, गोलंदाजाने अवघ्या 9 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की जयेंद्र कुठेतरी महागडा गोलंदाज ठरतोय की काय, परंतु त्यानंतर विकेट आली आणि विकेट नंतर कमालीचं कमबॅक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 8.57 या सरासरीनं आतापर्यंत धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या. एका मोठ्या फटक्याची गरज होती, तो मोठा फटका इथे मात्र येतोय. जयेंद्र चेंडूचा पाठलाग करतोय, तोपर्यंत मात्र सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डेडिकेशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक गुड्डू याच्याकडनं बॅकअपला खूप चांगल्या प्रकारचं त्याचं योगदान राहिलं आणि धावा मात्र धावफलकावरती आल्या 2. षटक क्रमांक 3 सुरू असताना 1 गडी बाद 22 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज अजय यावेळेला समोरच्या दिशेनं, परंतु प्रॉपर टायमिंग याही फटक्यामध्ये नाहीये. जयेंद्र चेंडू जज करतोय, सिंगल अटेम्प्ट मध्ये झेल कलेक्ट करता आलं नाहीये, थोडंसं जग्गल केलं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड जी आहे ती ढिली झाली आणि 2 धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी मात्र मिळाली. ते फलंदाज हिरामण नाईकला 6 चेंडूंचा सामना करत 7 धावा. सातत्यानं प्रयत्नशील हिरामण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून येणं हे नितांत गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या बापदेव पोदी संघासाठी. यावेळेला मात्र मिस्टामिक स्ट्रोक संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जिथे सिंगल धाव होती धावबाद करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 एक्स्ट्रा अतिरिक्त धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळते आणि या 2 धावेनं षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 26 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या षटकातील जवळपास 5 चेंडू झालेत. शेवटच्या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न असेल आणि जर का मोठा फटका आला तर मात्र ती जमेची बाजू ठरू शकते, परंतु नाही आहे. प्रयत्न चांगला होता बॅटीचा. आउटर एज गेट चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि सिंगल मात्र धावफलकावरती आली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्त्याखेर धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. प्रति षटक 9च्या सरासरीनं 1 गडी बाद 27 धावा. 4 षटकांची लढत ज्या प्रकारची रणनीती आखली गेली होती, एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा धावफलकावरती आल्या त्या 9. म्हणजे 3 षटकांमध्ये 9च्या सरासरीनं 27 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. दुसऱ्या विकेटसाठी, पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी जर आपण पाहिलं तर या दोनही खेळाडूंमध्ये तब्बल 12 धावांची भागीदारी. परंतु शेवटचे 6 चेंडू आणि हे 6 चेंडू कशा पद्धतीनं युटिलाइज केले जाणार, कारण या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 15 धावांचं जर का हे षटक आलं तर मात्र ती पोदी संघासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु या षटकामध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला जोरकस प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. मात्र या सामन्यातला म्हणजेच आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज हिरामणच्या बॅटमधून येतोय. एक हाय अँड हँडसम अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला परावर्तित केले षटकारामध्ये. अर्थातच या षटकाला मोठं करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. हिरामणच्या बॅटमधून एक जोरदार प्रहार, परंतु इथे धीम्या गतीचा चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. खरं तर कव्हर्सच्या वरून हा चेंडू खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये. पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केलाय. सिंगल धावफलकावरती आले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती आल्यात. चला, विनंती असेल नांदगाव आणि बोनकोडे दोनही टीम्सच्या कॅप्टन्सला ही शेवटची पुकार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉस करता रिपोर्ट करायचं आहे.
थोडासा मानसिक दडपण आहे. अंतिम षटक फेकत असताना स्लॉग ओव्हर संतोष कुवरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ओमसाई पनवेल विरुद्ध बापदेव पोदी या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांच्या तुलनेमध्ये थोडंसं महागडं षटक ठरतंय की काय अशी चिन्ह मात्र या ठिकाणी दिसू लागली आहेत. याही वेळेला फुल टॉस चेंडू होता. अगदी फुल टोल वसूल करणारा हा बिग हिट 6 धावांसाठीचा षटकार. इरामंडची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. सुरुवातीला थोडासा वेळ दिला, मैदानाच्या आतमध्ये त्यानं ठाण मांडून उभा राहिला. 3 षटकं आणि त्यानंतर मात्र सुयोगच्या बॅटमधून आणि यावेळेला मात्र ओव्हर कव्हर आणखीन एक जोरकस प्रहार, दमदार स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. तर इथूनही आपण पाहिलं तर कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला फुल टॉस चेंडू होता. थोडीशी खराब गोलंदाजी, अगदी शेवटच्या षटकामध्ये वापरले गेलेलं जे गोलंदाजीचं शस्त्र होतं ते शस्त्र निकामी करण्याचं काम इथे मात्र पदी संघाच्या फलंदाजाने केलंय. हाही 3रा फुल टॉस चेंडू होता. थोडंसं फ्लाईट केलं होतं चेंडूला, निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारत असताना या षटकातील हा 2रा षटकार फलंदाजच्या बॅटमधून. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. अत्यंत महागडे षटक. 3 षटकांमध्ये 27 धावा 9च्या सरासरीनं होता आणि आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर मात्र धावफलकावरती आहेत 50 धावांचं अर्धशतक या ठिकाणी नक्कीच पूर्ण केलंय. याही वेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील, पंचांचं वोट आकाशाकडे. विकेट मात्र या ठिकाणी गमावेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 2रा विकेट या ठिकाणी गमावला गेलाय. ऑन अ स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा मानस होता. बॅटीचा इनसाइड एज लागत चेंडू फक्त एसटी रक्षकापर्यंत ट्रॅव्हल केला. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि पहिल्या 17 अखेर धावफलकावरती आहेत. 54 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिलं सत्र समाप्त झालंय. 51 धावांचं लक्ष आणि या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार हे खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी नांदगाव आणि बोनकोडे या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. या ठिकाणी पहिल्या सत्राचं विश्लेषण, बॅटिंग अनालिसिस आपल्याला मैदानाच्या ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानावरच्या ज्या एकूण भौगोलिक परिस्थिती आहे त्याचा खूप चांगला फायदा हिरामण नाईकनं घेतला. 13 चेंडू 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि अर्थातच सुयोग पाटीलचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये त्यानं 16 धावांचं योगदान दिलं. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 50 ही धावसंख्या धावफलकावर. तर फलंदाजी करणाऱ्या संघातील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की डी झोनच्या आतमध्ये आपण थांबायचंय. एस्टॅनच्या मागे जो डी झोन आहे त्या डी झोन मध्ये आपण थांबायचंय. अगदी क्लोज टू विकेट कीपर आपण थांबू नका प्लीज, ही विनंती आहे आपल्याला. डिक्लेअर झोन मध्ये आपण थांबायचंय. आणि गोलंदाजीचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर 4 विकल्प गोलंदाजीचे वापरले गेले. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरणं हे बंधनकारक आहे. प्रकाश बडेलाचा विचार केला तर पहिलं षटक त्यांना हाताळलं, 9 धावा दिल्या. जयेंद्र कुवर असं वाटलं की कदाचित हे षटक महागडं ठरेल की काय, परंतु त्यांना उद्या 8 धावा दिल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 9 धावांचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 षटकांमध्ये 27 धावा असताना एक्सेलरेट करणं गरजेचं होतं आणि संतोष कुवरच्या गोलंदाजीवरती अक्षरशः हल्लाबोल करत असताना तब्बल 23 धावा अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याच परिणामी आपल्याला 50 धावा या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावफलकावर पाहायला मिळालं. एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर आहे, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर अनेक उलटफेर आपण या प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये पाहतो. आउटफील्ड वेट असतं, थोडंसं डिसरेट आउटफील्ड असतं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं हे आव्हान असतं. चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये, तर विनंती असेल की आपण चेंडू पुरवायचा आहे. ऑन स्क्रीन आपल्याला नक्कीच या ठिकाणी इक्वेशन पाहायला मिळते. येणारे 24 चेंडू म्हणजे 4 षटकं
आणि विजयासाठी 51 धावांची गरज, आणि ही गरज असेल ती ओमसाई पनवेल या संघाला किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी अर्थातच आदर्श ट्रॉफी 2025 ही आपण पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं हे बिगुल वाजलंय आणि अगदी सालाबत प्रमाणे यावर्षी देखील जर आपण पाहिलं तर ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा किंजल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. किंजल स्पोर्ट्स सातत्यानं प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये विविध क्रिकेट स्पर्धा आयोजित करत येतो. विविध स्तरावरच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करत येतो. ग्रामीण विभागातील स्पर्धा असो, ओपन पद्धतीचा असो, या विविध प्रकारच्या स्पर्धा या सातत्यानं खरं तर खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सातत्यानं विविध स्पर्धा या किंजल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. आणि अगदी पावसाळी क्रिकेट स्पर्धांचा हंगाम देखील सुरू होतोय आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं जणू बिगुल या स्पर्धेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेलेत, ओमसाई पनवेल विरुद्ध बापदेव पोदी या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण पाहिलं. ओमसाई पनवेल संघानं नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इथून मात्र या धावांचा पाठलाग, कारण 50 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात, आणि 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 25 किंवा 25+ धावा जर का धावफलकावर आल्या तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं, गोलंदाज हिरामणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. स्वतःच्या खांद्यांवरती ही जबाबदारी घेतली आहे. पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते हे सर्वाधिक महत्वाचं असेल. आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पनवेल संघाची. प्रकाश पडेल आणि संतोष कुमार. खरं तर संतोषच्या गोलंदाजीवरती तब्बल 23 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या धावा वसूल करण्याची आता वेळ आली आहे आणि या दोन खेळाडूंना मात्र आक्रमक खेळ हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. तर पहिल्या चेंडू या ठिकाणी पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र पायच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय. प्रहार जोरकस होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. राजेशजी यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलंय. संतोष कुवरसाठी ही सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू 2 षटकार जर का या ठिकाणी लगावले गेले तर तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक राजेशजी यांच्याकडनं दिलं जाईल. खरं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ धावा जर का धावफलकावरती आल्या हे आव्हान असणार आहे. आणि हेच कारण आहे की ओमसाई पनवेल संघाकडून सलामीची जोडी म्हणून आपण दोनही अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच प्रकाश बडेला ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर संतोष कुमार ज्यानं शेवटचं षटक हाताळलं. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा मिसजज करतायत, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धावा या दरम्यान मात्र दोनही फलंदाज पूर्ण करतात. एकीने दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. एखादं मोठं षटक येणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये 50 धावा ही आव्हानात्मक जरी धावसंख्या असली तरी अशक्य नाहीये. आणि इथून मात्र जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली, अगदी गोलंदाजीमध्ये देखील तीच धार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. एक्स्ट्रा बाउन्स या खांद्यांचा वापर केला गेला. एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला गोलंदाजानं. फलंदाजानं थोडंसं विचार करण्यास भाग पाडलं. तोच गोलंदाज हिरामन. ह्यावेळेला दिव्या गतीचा चेंडू होता. खूप चांगलं मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय, ओळखतोय. इथे फलंदाज आक्रमक पावित्र्य घेतो आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना कदाचित
षटक या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. त्या बिन बाद 4 धावा. तुलना करायची झाली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पदी संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळाली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 27 धावा धावफलकावरती होत्या. परंतु सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ट्विस्ट निर्माण केलं ते अंतिम षटकामध्ये आलेल्या 23 धावांना. नवीन गोलंदाज आकाश पाटील. यावेळेला मात्र अगदी पहिला चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये यॉर्क लेंथ वापरली गेली. सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे आता अगदी पोदी संघाच्या गोलंदाजांनी देखील ओळखलंय. गरज आहे मोठ्या फटक्यांची. इथे मात्र थोडंसं दिशा भरकटल्यात. लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळते. नो चेंडूचा इशारा आणि पंच दर्शवत आहेत की हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. ऑन स्क्रीन पाहू शकता अगदी ओव्हरवेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वर असणाऱ्या चेंडूला क्रिकेटमध्ये 9 चेंडू करार केला जातं आणि अशा प्रकारचा हा चेंडू अगदी हाय फुल टॉस चेंडू होता आणि त्याला मात्र परावर्तित केलं 6 धावांमध्ये. एकूण 7 धावा या मागील चेंडूवरती पाहायला मिळाल्या. आणखीन एक जोरदार प्रहार. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. पंचांकडे नक्कीच लक्ष केंद्रित केले जाईल. होय पंचांचा इशारा येतोय. हाही चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती 18. या 2 षटकारांना पूर्णतः सामन्याचं चित्र हे विचित्र करून टाकलंय. परंतु गोलंदाज अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेला बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. थोडंसं मानसिक दडपण आकाश पाटील वरती देखील आहे कारण 3 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 15 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये कमीत कमी एखाद मोठा फटका जर का फलंदाच्या बॅट मधून आला. यावेळेला मोठा जोरदार प्रहार. परंतु डी झोनला चेंडू ट्रॅव्हल करेल. सिंगल धावफलकावरती येईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेला धावा धावफलकावरती आल्यात 20. आपण चर्चा करत होतो पहिल्या 2 षटकांमध्ये जर का 25 किंवा 25 प्लस धावा धावफलकावरती आल्या तर सामन्यामध्ये एक वेगळी चुरस आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी त्याच दिशेने वाटचाल करत असताना ओमसाई पनवेल देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. किमान एक मोठा फटका परंतु नाहीये. यावेळेला थोडंसं धीम्या गतीनं हा चेंडू आला. बॅट अगोदर निघून गेली आणि खूप चांगलं व्हेरिएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. चला पुन्हा एकदा विनंती नांदगाव आणि बोनकोडे. तर बोनकोडे संघाचा संगणक आपण त्वरित संपर्क करा कारण नांदगाव संघाचे संगणक येथे उपलब्ध आहेत. बोनकोडे संघाला ही शेवटची पुकार असेल. तर अंतिम 2ही चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. निर्धाव 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या बिन बाद 20 धावा. कंपॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर दोनही संघांमध्ये अगदी समसमान हा सामना झुकलेला कारण येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 15.5च्या सरासरीनं तब्बल 31 धावांची गरज आहे. ही माहिती मात्र उमेशजींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते. एक जबरदस्त गुणलेखक उमेशजी भोईर आणि इथून जर आपण पाहिलं तर मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये अर्थातच 12 चेंडूंमध्ये हे दोनही आघाडीचे फलंदाज कशा प्रकारचा खेळ करतायत. फलंदाजीचा जर विचार केला तर प्रकाश बडेला 3 चेंडू 3 धावांचं योगदान आहे. परंतु संतोष कुमारची बॅट मात्र अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. 10 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 160च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 16 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल आणि संतोष ती मोठ्या फटक्यांची गरज पूर्ण करणार का. एक कमजोर कडी तुम्हाला शोधावी लागेल. एक असा गोलंदाज तुम्हाला शोधावा लागेल की ज्या गोलंदाजावरती 15 प्लस धावा धावफलकावरती उभारल्या जातील आणि कदाचित हा प्रयत्न या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज सुमितनं. सुमितच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला आहे. अगदी प्रकाशचा विचार केला तर यावेळेला संतोष मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रकाशनं पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली परंतु दुसऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. याही वेळेला वेगवान चेंडू होता. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. केवळ सिंगल धाव फलकावरती येईल.
खूप चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये सुमितचं आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनही येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. इथे दिशा भरकटलेत. डाव्या इष्टीला सोडून जाणारे चेंडू वाईट +1 अर्थातच 2 धावांचा बोनस या ठिकाणी मिळतो आणि या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा फलकावरती आल्यात त्या बिनबाद 24 धावा. अजूनही इक्वेशन पाहिलं तर 10-27 10 चेंडू आणि 27 धावा या ठिकाणी तुम्हाला धावफलकावरती उभाराव्या लागतील. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेला आहे. पाहूया डी झोनचा इशारा येईल. डिक्लेअर झोन मध्ये येणाऱ्या धावा या फारशा नुकसानदायक नसणार आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाबदोय पोथी संघासाठी. परंतु या एका धावेनं मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये येताना ओमसाई पनवेल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु शेवटचं षटक हे देखील निर्णायक या ठिकाणी असू शकतं. परंतु ज्या आत्मविश्वासानं गोलंदाजी या ठिकाणी केली जाते ही जमेची बाजू ठरते. यावेळेला जोरकास प्रहार आहे. प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवणार तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी मिळते. 2 धावेनं संघ पुढे सरसावत असताना धाव फलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष्य 51 धावांचा 50 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि 27 धावा फलकावर आल्यानंतर इक्वेशन मात्र आता बदलत आहे. अजूनही 24 धावांची गरज असेल. प्रकाश बडेल आणि संतोष कुमार ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मोठ्या फटक्याची नितांत गरज. लोअर फुल टॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे. प्रयत्न जिकरीचे होणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती आपण पाहिली. या 2 धावेनं 29 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि इक्वेशन आता मात्र पाहिलं तर येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. ज्या 23 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या त्या 23 धावा आता वसूल करण्याची वेळ मात्र या दोनही आघाडीच्या फलंदाजांवरती आली आहे. 29 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. खरं तर विकेट गमावला गेला नाहीये ही जमेची बाजू आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये 22 धावा उभारणं हे थोडंसं कठीणतम लक्ष्य, आव्हानात्मक लक्ष्य. कारण 6 चेंडूमध्ये तुम्ही 23 धावा पहिल्या सत्रामध्ये खर्च केल्यात आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये तुम्हाला त्या 22 धावा वसूल करणं गरजेचं आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. आदित्य साळवी. ही क्रिकेटमधील विचित्रता आपण पाहिली तर ज्या गोलंदाजानं 23 धावा खर्च केल्या आता त्याच्याच खांद्यांवरती ही जबाबदारी आहे या 22 धावा उभारण्याची. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा या ठिकाणी होतोय. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित केली जाते. इक्वेशन बदलत आहे. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटनं चेंडू प्रहार केला परंतु लो बाउन्स. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहिलाय. परिणामी 5 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. मोठा फटका येणं गरजेचं होतं. यावेळेला मात्र प्रहार केलाय जरूर परंतु चेंडू ट्रॅव्हल होत नाही. वेट आउटफील्ड निसर्ड मैदान आपल्याला पाहायला मिळतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि अगदी तेच चित्र पाहायला मिळालं. इथे देखील धावा आल्या 2. या 2 धावेनं संघ पोहोचला 32. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. किमान 3 मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून येणार का? आणखीन एक चांगला चेंडू आहे आदित्य. ते मात्र सिंगल सिंगल सिंगल. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. इट्स वाईड +1. आणखीन 2 धावांचा बोनस. इक्वेशन पुन्हा बदललं जात आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. इथून जर का या चेंडूवरती मोठा फटका आला 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4-17चं समीकरण आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज.
सामन्यामध्ये ट्विस्ट परंतु नाही. गोलंदाज खूप चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी मेंटेन करतायत. अगदी मागील चेंडूचा जर आपण विचार केला, या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिले की प्रत्येक चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा लो राहताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेला पावलांचा वापर केलाय. ओव्हर कव्हर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मिडऑफच्या कव्हरच्या आणि मिडऑफच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती येईल. आता पूर्णपणे या सामन्यामध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय, कारण येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. एखादा चमत्कार या ठिकाणी नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी हे देऊ शकतो. मोठा फटका, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. अगदी फलंदाजांची देहबोली देखील सांगते, त्यांनी देखील आता जवळपास प्रयत्न करणं थांबवण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक, कारण शेवटचा 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. अंतिम षटकामध्ये आलेल्या 23 धावा या कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या चेंडूवरती मात्र ही डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केलाय, सिंगल आली आहे आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय. तर अर्थातच बाबदेव पोदी संघानं. तर विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. तर पंचाला विनंती असेल की आपण संपर्क करायचा आणि या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच हिरामण नाईक. अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी फलंदाजीमध्ये 13 चेंडू 27 महत्वपूर्ण धावा आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक 0 निर्धाव 4 धावा